नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. हा विचारुनी अहंकार सांडीजे. मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना 6व्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ केलेला आहे. या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंताने संपूर्ण प्राणीमात्राला एक महत्त्वाचा दिव्य उपदेश प्रदान केला. योगारूढ झालेल्या पुरुषाची लक्षणं अर्जुनाने ऐकल्यानंतर देवाला साहजिक असा एक प्रश्न विचारला. तेथ अर्जुन म्हणे अनंता हेमच विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐशी योग्यता कवने दिजे. योगारूढ झालेल्या पुरुषाला एवढी मोठी योग्यता प्राप्त झाली की षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याने त्या पुरुषाच्या लक्षणाचा स्वमुखतः विचार सांगावा. आणि मग परमात्मा ज्याच्या संबंधाने बोलतो आहे तो पुरुष सामान्य योग्यतेचा कसा काही असू शकेल, ज्या अर्थी भगवंताच्या मुखामध्ये त्याची कथा आलेली आहे. याचा अर्थ तो फार मोठा अधिकारी आहे. आणि मग अर्जुनाच्याही मनामध्ये असा भाव निर्माण झाला की एवढी मोठी योग्यता मानवाला स्वप्रयत्नानं मिळणं शक्य आहे का? जर असेल तर ती मलाही मिळवता येईल. आणि कदाचित दुसरा प्रकार असेल तर या पुरुषाला एवढी मोठी योग्यता कोणी प्रदान केली. सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. देवाने हे वचन ऐकल्याबरोबर भगवंताला थोडंसं हसू आलं. या हसण्यामध्ये अर्जुनाचा उपहास नाही. अर्जुनाचं अंतःकरण किती सरळ आहे, आर्जव संपन्न आहे की माझ्या अर्जुनाला असं वाटतंय की परमार्थ मार्गामध्ये उच्च अवस्था कोणीतरी प्रदान करून दिली म्हणजे प्राप्त होती. खरं तर असं आहे, संप्रदाय शब्दाचा अर्थ सांगत असताना ज्याच्यामध्ये ज्ञानाचं सम्यक प्रदान होतं त्या परंपरेला संप्रदाय असं म्हणतात. आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती संप्रदायपूर्वक उपासना करत नाही तोपर्यंत त्याला ज्ञानाचं फल अनुभवाला मिळत नाही. जसं की ज्ञानोबाराय म्हणतात, एखादी गाय चांगली आहे पण जोपर्यंत त्या सांजवणीची हातवटी कळत नाही तोपर्यंत त्या पुरुषाला गायीच्या दुधाचं प्राशन करता येत नाही. गाय धड जोडे किरटी ते तैजे पयदे किरटी. जे जाणीजे हातवटी सांजवणीची. जोपर्यंत त्याला सांजवणीची धार कशी काढावी याचा जोपर्यंत हातवटी कौशल्याचा वापर करता येत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे अमृतासमान दूध देणाऱ्या गायीचं सुद्धा दूध प्राशन करता येत नाही, तसे श्री गुरु आपल्यावर प्रसन्न झाले. शिष्याला विद्याही प्राप्त झाली परंतु त्या विद्येचं फल संप्रदायपूर्वक उपासने केल्याशिवाय मिळत नाही. तैसा श्री गुरु प्रसन्न होई. शिष्य विद्याही किरलाही परी ते फळे संप्रदाय उपासिलिया. भाव काय सांगायचा आहे, संप्रदायच त्याला म्हणतात की ज्यामध्ये अनादी कालापासून चालत आलेलं सर्वोत्कृष्ट परमानंदाची प्राप्ती करून देणारं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून देणारं, ज्या ब्रह्मज्ञानाची तुलना कोणत्याही साधनाबरोबर होत नाही असं अत्यंत महत्त्वाचं मानवी देहामध्ये हस्तगत केलं जाणारं किंवा विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न असणाऱ्या अधिकाऱ्याला लाभणारं आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू ज्याचा उपदेश करतात असं ब्रह्मज्ञान प्रदान करावं लागतं हे खरंच आहे. परंतु ते ब्रह्मज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी जी योग्यता लागते ना ती मात्र स्वतःला संपादन करावी लागते. आपण कायमच उदाहरण सांगत असतो, एरवी अमृतमंथना सारिखे होईल अर्जुना. जरी रेगशी अनुष्ठाना संप्रदाय विन. एखाद्या पुरुषाने संप्रदायपूर्वक अनुष्ठान केलं नाही. जेव्हा एखादी व्यक्ती सांगते की नाही
की मला खूप लोक मानतात पण मी कोणाकडे शिकलो नाही, असं जेव्हा म्हणतात हा गौरव नाही आहे, हे त्याचं भूषण नाही तर ते त्याचं दूषण आहे. परंपरा पाठीमागून सांगता आली पाहिजे, नाहीतर अमृत मंथनाप्रमाणे होईल. अमृत मंथन केलं, क्षीरसागराचं मंथन, अमृताची प्राप्ती झाली. जे त्यांनी अमरत्वाकरता संपादन केलं ते त्यांच्या मरणाकरता कारण झालं. विद्या ही दुधारी तलवारीसारखी आहे. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंनी उपदेश केला आणि साधन चतुष्टयाने संपन्न असणारा अधिकारी तर त्या पुरुषाला ब्रह्मज्ञान श्रीगुरूच देतात. ही अत्यंत सत्य घटना आहे. परंतु ते ब्रह्मज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी जी योग्यता भूमिका लागते ना, ती भूमिका मात्र ज्याची त्याला संपादन करावी लागते आणि इतर देहामध्ये हे कार्य होत नाही. बडा भाग मनुष्य तन पावा, फार मोठं भाग्य आहे की जीवाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली आहे. या बाबतीमध्ये तर आपण वारंवार आपला गौरव किती करावा तो कमीच आहे. मनुष्य देह जर आपल्याला प्राप्त झाला, आणि कल्पना करा ज्या अजूनही काही भाग जगावर पृथ्वीमध्ये असा आहे की तिथे अजूनही काही लोक प्राचीन कालाच्या पद्धतीनुसारच अगदी जंगलातल्या पशुप्रमाणे जीवन जगतात. मनुष्यदेह त्यांना प्राप्त आहे नाही का? देव दुर्लभ असणारा मनुष्यदेह प्राप्त आहे, पण त्या देहामध्ये लागणारं विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, योग्य असणारा पवित्र देश, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंचा उपदेश, साधन चतुष्टयाने गुरूंची सेवा करणारे गुरुबंधू, सौजन्य सुजन असणारे सेवक गुरुबंधू कुठे मिळतात? हा सगळा योग जर प्राप्त झाला असेल तर या बाबतीमध्ये भाग्य मानावं लागतं की नाही? भाग्ये आले ते मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. आणि ते भाग्य आपल्याला आल्यामुळे या नरदेहामध्ये आलेल्या जीवाने संसार सागरामध्ये निमग्न होऊन स्वतःचा घात करिता कामा नये, करूच नये. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत, त्याने संसार सागरातून आपला उद्धार करावा. या संसार सागरामध्ये अधपतनाला जाऊ नये, कारण आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आपला घात करणारा दुसरा कोणी नसतो, आपण्या घात कर. शत्रू मी झालो दावेदार, तो तव कृपेचा सागर उतरी पार. तो का म्हणे माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्रदारा कैसा मित्रू, कास या घातला पसरू. अहो जगद्गुरु तुका म्हणे मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तं मुक्ते निरीक्ष्य स्मृतम. आपण एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये आली तर त्याला आपण जबाबदार धरतो की ही व्यक्ती माझ्या सुखाला कारण आहे आणि ही व्यक्ती माझ्या दुःखाला कारण आहे. वास्तविक कोणतीही व्यक्ती, कोणताही पदार्थ आपल्या सुखदुःखाला कारण नसतात. आपल्या सुखदुःखाला कारण आपलं मन आहे. ईश निर्मित कोणताही पदार्थ सुखदुःख प्रदानच करत नाही. त्या पदार्थावर जीवाने धारण केलेला आकार हा त्याच्या सुखदुःखाला कारण आहे. आणि सुखदुःखाला कारण पदार्थ खराच असावा असा काही आग्रह नसतो. खोटा पदार्थसुद्धा सुखदुःख प्रदान करून देऊ शकतो, फक्त त्यावर अनुकूल प्रतिकूल भावना ही असावी लागते. काही माणसं चित्रपट पाहतात, त्यातले सगळे दिसणारे दृश्य खोटेच असतात की नाही? म्हणजे का बरं? जर ते खरे असते तर खऱ्याचा परिणाम दिसला पाहिजे. आता एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये थंडी पडते आहे, कडाक्याची थंडी आहे. इकडे कमी आहे, इंद्रायणीच्या काठावर जास्त आहे, कारण तिथं मोकळं वातावरण आहे. एवढी प्रचंड प्रमाणामध्ये थंडी पडली, अंगातली थंडी जाण्यासाठी आपण अग्नी किंवा शेकोटी पेटवतो. अग्नीच्या समोर आपण हात धरला की उष्णता लागते की नाही? जास्त प्रमाणात कापड धरलं, कोणताही पदार्थ धरला अग्नीमध्ये तर तो जळू शकतो. हा अग्नीचा परिणाम आहे. चित्रपटामध्ये सुद्धा अग्नी दिसतो ना, दिसतो की नाही? दिसतो. हनुमंतरायाने लंका जाळली, पाहिली आपण टी व्हीवर रामायण मालिकेमध्ये. पण अग्नी जरी दिसली, लंका जळताना दिसते, पण टी व्ही गरमसुद्धा होत नाही. का? त्याचं कारण आहे तो अग्नी आभासिक आहे, दिसण्यापुरता आहे. पण रावणाची जळाली की आपल्याला आनंद होतो की नाही? कारण लंका रावणाची जळाली, आपल्या घराला काही आग लागली नाही. रावणाचा प्रतिकूल भाव आहे.
त्यामुळे प्रतिकूलता, जो व्यक्ती प्रतिकूल असेल त्याचं नुकसान झालं की आपल्याला आनंद होतो, आणि अनुकूल व्यक्तीच्या जीवनामध्ये काय आघात आला, सुदाम देवाचं दारिद्र्य पाहिलं आपण, दुःख होतं की नाही आपल्याला. म्हणजे त्यांच्या जीवनातली प्रतिकूलतासुद्धा आपल्या दुःखाला कारण घडते आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता सुखदुःखाला कारण आहे, पदार्थ सुखदुःखाला कोणताच कारण नाही. म्हणून अनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. कोणालाही मनुष्याने जबाबदार धरू नये, भोग तो न घडे संचिता वाचुनी. करावे ते मनी समाधान, म्हणून मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत. ज्याने शरीर इंद्रिय हा संपूर्ण संघात विवेकयुक्त मनाने आपल्या ताब्यात करून घेतलेला आहे. इंद्रिय त्याचं ऐकतात, नाईकने ते कानची वाळी, न पाहाने ते दिठीची गाळी, आवाजची ते टाळी जिभची गा. असे इंद्रिय ज्याचे ऐकतात, समजून घ्यावं तो त्याचा बंधू आहे, हितकर्ता आहे. त्याचं मन म्हणजे त्याचा आत्मा, त्या जीवात्म्याचा म्हणजे आत्म्याचा बंधू हितकर्ता आहे. आणि ज्याच्या ताब्यात इंद्रिय नाही, ते स्वैर इंद्रिय त्या पुरुषाला कोणत्या विषयाच्या खाईमध्ये घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून आपणच जर आपल्या संपूर्ण संघाताला जिंकलं, ताब्यात करून ठेवलं, तर आपण आपले बंधू आहोत. आणि जर इंद्रिय आपले ऐकत नसेल, आपण इंद्रियांचं ऐकत असाल, तर आपणच आपले शत्रू आहे. बाहेरचा शत्रू आपला एवढा घात नाही करत जेवढे की आपले इंद्रिय आपला घात करतात. सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजः, हे कशामुळे घडतं आहे? फक्त आपल्या इंद्रियामुळे. बाहेरचा शत्रू घात नंतर करतो, आतले शत्रू फार घातक असतात, भयानक असतात. आणि काही शत्रू हे आपल्या आतमध्ये दडलेले आहेत, आतमध्येच ओळखू येत नाही. त्यातले काही शत्रू पाठ आहे आपल्याला. आलस्य हि मनुष्यानाम शरीरस्थो महारिपुः. आळस हा माणसाचा शत्रू आहे, बाहेरचा नाही. शरीरस्थ हा जो आपल्या शरीरामध्येच राहिलेला आहे. वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे पाठामध्ये, काही लोक धर्मशाळेत वाक्य लिहितात, आळस हा माणसाचा शत्रू आहे. भिंतीवर वाक्य असतं आणि त्या भिंतीच्या खाली 365 दिवस 24 तास घडी न केलेली वळकटी असते, घडीसुद्धा करत नाही. वाक्य काय? आळस हा माणसाचा शत्रू आहे. वळकटी तीच. काहींची साधना तर एवढी मोठी आहे, जेवणाचं आसनही तेच आणि विश्रांतीचं आसनही ते. कशाला घडी करायची? आसन आहे. आळस हा मनुष्याच्या शरीरामध्ये राहणारा शत्रू आहे. एक भाव सांगून जातो, आज आपण सर्वजण ज्या ज्या अवस्थेमध्ये आहोत ना, ज्या भूमिकेमध्ये आहोत, किंवा आज आपली जेवढी प्रगती आपल्या अनुभवाला येते ना, त्यापेक्षा नक्की आपली 50-60% प्रगती अधिक झाली असती आपल्या सर्वांची, माझ्यासहित. फक्त याला कारण आपला आळस आहे, दुसरं काहीच कारण नाही. आपण आपल्या मनाला विचारावं. आपली क्षमता फार मोठी असते, पण ती क्षमता आपण वापरतच नाही. आपला अभ्यास होऊ शकतो, पाठांतर होऊ शकतं, स्वाध्याय होऊ शकतो, पण आपल्याला हे ऐकतानाच बरं वाटतं, हे इथून बाहेर गेल्यानंतर मात्र नाही. कारण आपलं मन आपल्याशी प्रामाणिक नाही, किंवा आपल्यामध्ये अभ्यास करण्याचा उत्साह नाही. त्याचं कारण फक्त आपला आळस आहे. प्रत्येकाने विचारावं आपल्या मनाशी, आज आपण जेवढी प्रगती केली आहे ना स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये, त्यापेक्षा नक्की 50 ते 60% प्रगती अधिक केली असते. तुमचं मला माहिती नाही, माझं मी सांगू शकतो की आज जेवढं समजा आपली तयारी कळते, आपल्याला आपलं अंतःकरण सांगत आहे, यापेक्षा नक्की 50% आणखीन प्रगती व्हायला पाहिजे होती. का होत नाही? आळस. दुसरं काही कारण आहे. जसा आळस हा शरीरामध्ये राहणारा शत्रू आहे, तसे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. त्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू ज्ञानोबाने ज्याला पहिला क्रमांक दिला आहे, अहंकारम. परमार्थ पथिक असणाऱ्या साधकाला अडविण्याकरता जे येतात, त्यामध्ये सगळ्यात मोठा नेता कोण असेल, या सगळ्या विकारांचा नेतृत्व करणारा, तर अहंकार आहे. तेथं अडवावया आले
दोष वैरी जे धोपटिले, तया माझे पहिले देह अहंकार. जो न मोकली मारुनी, जीव नेदी उपज ओनी, विचंबवी खोडा घालुनी हाडांच्या. अहंकार असा आहे म्हणे, जो आपल्याला मारूनही सोडत नाही. काही शत्रू काय करतात, मारतात, मेला की वैर संपलं सोडून देतात. अहंकार तसा नाही. जीवात्म्याला एका देहात मारलं तर सोडत नाही, आगामी देहात घालतो. नो मोकली मारुनी, मारतो पण सोडत नाही. बरं, नवीन जन्म प्राप्त झाला तिथंही नीट जगू देत नाही. जीव नेदी उपज ओनी, विचंबवी खोडा घालुनी हाडांचिया. या हाडाच्या खोड्यामध्ये बेडीमध्ये अडकवितो, त्याला मुख्य कारण अहंकार आहे. अहंकार म्हणजे कृती आहे अंतकरणाची, जाणारी येणारीच आहे, पण अत्यंत सूक्ष्म आहे. ज्या व्यक्तीने अहंकार त्यागला त्याने संपूर्ण संसाराचा त्याग केला. तेवी बुद्धिमंती देही, अहंता सांडोनी पाही, सांडी जे अशेषही संसार जात. काल आपण विचार केला, परमार्थामध्ये त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय तर अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. त्यागे नाही की अमृतत्व मानुष हो. मग त्याग करायचा तर नेमका कोणाचा? अहंकार सांडीजे. तो कोणत्या साधनाने सांडावा त्याचाही काल आपण विचार केला की ते विचार नावाच्या साधनाने याचा परित्याग करावा. जपतप अनुष्ठान निळोबऱ्यांची गवळण फार गोड आहे बघा. त्या गवळणीच्या बाबतीमध्ये नाना साधनांच्या केली या खटपटा, हे बहुते बहुत दिवस अर्थ वागविले, ही सुरुवात आहे त्याची. ते करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, ऐसे शोधी येले मार्ग नाना परी. तिथे अनेक जवळपास 9 मार्गांचा विचार आला आहे तिथं. त्या सगळ्या गवळणीचं चिंतन करत असताना 9 प्रकारच्या मार्गांचा विचार आला आणि प्रत्येक मार्गामध्ये काही ना काहीतरी उणीव सांगितली. मनुष्याने तप केलं, करिता तपे काम क्रोध खवळती. जास्त प्रमाणात तप झालं की त्या मनुष्याला जास्त प्रमाणात काम आणि क्रोध खवळतात. म्हणून तपस्वी महात्मे लवकर शाप का देतात? त्याच कारणच ते आहे. करिता तपे काम क्रोध खवळती. एखाद्याने तीर्थाटन केलं तर करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती होते. नित्यानित्य ज्ञान संपादन केलं की अभिमानाची वाढ होते. ही सगळी साधनं आहे, त्यातून अहंकार जात नाही. विचार करावा लागतो. विचार म्हणजेच पृथक्करण करायचं. विवेकालाच विचार असं म्हणतात. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. विचार म्हणजेच विवेक. येथ आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. या विचाराने अनात्म असणारा जो काही पदार्थावर अहंकार विराजमान झाला, तो अहंकार तिथून उठतो आणि आपल्या स्वस्वरूपावर जाऊन बसतो. परिसंतांसवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येनेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. फक्त यातली एक प्रक्रिया सांगतो, म्हणजे हा विषय पूर्णपणे स्पष्ट होऊन जाईल. कालपर्यंत आपण थोडासा विस्ताराने विचार केला, पण त्यातली फक्त एक प्रक्रिया सांगण्याची राहिली. तर ती प्रक्रिया अशी आहे, अनादी कालापासून जीवाला आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं आवरण, त्या आवरणामुळे मीच देह असा त्याला विक्षेप प्राप्त होतो. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. पूर्वपुण्यवदयाला आलं की त्याला शास्त्राच्या संगतीमध्ये परोक्ष ज्ञान होतं की ब्रह्म नावाचं तत्त्व आहे, आणि त्याच परोक्ष ज्ञानाचं अपरोक्ष ज्ञानामध्ये पर्यवसान झालं तर आता ब्रह्म आहे असं म्हणणारा ते सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे असं म्हणू लागतो. याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष ज्ञानामध्ये स्वतःला अगोदर विक्षेपामध्ये मी देह मानणारा जीव अपरोक्ष ज्ञानामध्ये स्वतःला मी ब्रह्म आहे असं मानतो. म्हणजे श्रीगुरू त्याला उपदेश करतात, त्याची पण योग्यता तयारच असते. मग श्रीगुरूंच्या मुखारविंदाचा, त्यांच्या वचनाचा आणि या अधिकारी असणाऱ्या शिष्याचा कानाचा संबंध झाला
कानावचनाचे भेटी त्यांनी महावाक्याचा उपदेश केला आणि याचा विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षुत्व यामुळे अगोदरच अधिकार संपन्न आहे. म्हणजे हा उत्तम अधिकारी आहे आणि उत्तम अधिकाऱ्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंनी उपदेश केल्याबरोबर त्याची अवस्था हरिपाठाप्रमाणे होते. कशी? साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईची मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखी आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकेला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी. प्रक्रिया काय घडते? जेव्हा श्री गुरु त्याला तू ते तत्व आहे असं म्हणतात, ते ब्रह्मतत्व तूच आहे, त्या पदामध्ये असणारा वाच्यार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं जे ऐक्य आहे ना, ते ऐक्य तो ग्रहण करतो. कालही आपण हा भाव पाहिला. तत्वमसी महावाक्यामध्ये 2 सर्वनाम आहे आणि एक क्रियापद आहे. तत् त्वम असी. अशी म्हणजे आहेस हे क्रियापद आहे. तत्पदाचा वाच्य ईश्वर, लक्ष ब्रह्मचैतन्य. त्वम पदाचा वाच्य जीव, लक्ष कूटस्थ चैतन्य. वाच्य अर्थामध्ये ऐक्य घडणं शक्य नाही, कारण जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. वाच्यार्थामध्ये त्यांचं ऐक्य होत नाही, पण लक्षार्थामध्ये मात्र त्यांचं ऐक्य कायमचं आहे, कायमचं. म्हणजे जीवपदाचं लक्ष असणारं कुटस्थ चैतन्य त्याला त्वम पदाचं लक्ष म्हणतात, कुटस्थ चैतन्य. आणि तत्पदाचं लक्ष असणारं ब्रह्मचैतन्य उपाधीचा भाग बाजूला केला की यांचं अखंड ऐक्य कायमचं सिद्ध आहे. आता यातला बारकावास आहे, कुटस्थ चैतन्याचं आणि ब्रह्मचैतन्याचं जे ऐक्य आहे ना, ज्याचं ज्याच्याशी कायमचं ऐक्य असतं त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात. कुटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी कायमचं ऐक्य आहे त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात. परंतु जे त्वम पदामध्ये वाच्यार असणारा जीवाचा भाग आहे, ज्याला चिदाभास असं म्हणतात, त्या चिदाभासाचं ब्रह्मचैतन्याशी जे ऐक्य करायचं आहे ना, त्या ऐक्यासाठी त्या जीवाला, चिदाभासाला स्वतःचा बाध करावा लागतो आणि बाध करून त्याचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य होऊ शकतं. इथपर्यंत हा विचारून अहंकार सांडीचे. अहंकार पदामध्ये चिदाभास येतो आहे. कारण जसं मी ब्रह्म हे ज्ञान झालं तर ते नेमकं होईल कोणाला? कारण ब्रह्मस्वरूपाला मी ब्रह्म आहे असा विकार होणं शक्य नाही. ते असंग आहे, निर्विकार आहे. म्हणून शिष्याने महाराजांना प्रश्न विचारला की मी ब्रह्म हे ज्ञान होतं कोणाला? ते म्हणाले बुद्धीस्थ असणाऱ्या चिदाभासाला होतं. बुद्धी म्हणजे अंतकरण. अंतकरणामध्ये चैतन्याचा जो आभास त्याला म्हणतात चिदाभास. त्या चिदाभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होऊ शकतं. शिष्य हुशार होता. तो म्हणाला बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास म्हणजे प्रतिबिंब आहे. आरशामध्ये जे पडतं ते काय असतं सांगा ना? काय असतं? पाहत नाही का आपण आरसा? दररोज पाहतो आहे. नाही आरसा तर मोबाईल, त्याला आरसा आहेच की. आरशामध्ये जे पडतं त्याला काय म्हणतात? प्रतिबिंब. तसं बुद्धीमध्ये पडणाऱ्या चैतन्याच्याच आभासाला काय म्हणतात? चिदाभास. मग आता तो चिदाभास किंवा आपलं उदाहरण, आरशामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते आरशाचं आहे का बिंबाचं आहे? सांगा, कोणाचं आहे? वा, बिंबाचं आहे. ते आरशात पडलं आहे, आरशाचं नाही. आरशाच्या समोर जी व्यक्ती आहे ना त्याचं ते आहे. आरशातलं प्रतिबिंब असेल तर ते बिंब कोणत्या तरी, ते प्रतिबिंब बिंबाचं आहे, आरशाचं नाही. तसं बुद्धीस्थ असणारा चिदाभास तो बुद्धीचा नाही, तो बुद्धीमध्ये अभिव्यक्त झाला पण तो ब्रह्मचैतन्याचा आहे. जसं आरसा बाजूला गेला की त्यातल्या प्रतिबिंबाचं बिंबाशी ऐक्य होतं, पण त्या प्रतिबिंबाने म्हटलं पाहिजे की आरशात दिसणारा मी खरा नाही, आरशासमोर जे आहे ते खरं आहे आणि मी त्याचा अंश आहे असं कोणी म्हणावं? प्रतिबिंबाने म्हणावं. म्हणजे आरशामध्ये आल्यामुळे
मी खोटा आहे आणि स्वतःला खोटं समजलं की त्याला म्हणतात बाध. आरशातल्या प्रतिबिंबाचा बाध झाल्यानंतर जसं त्याचं बिंबाशी ऐक्य आहे त्याला म्हणतात बाध समानाधिकरण. तसं बुद्धिस्त अंतकरणामध्ये असणाऱ्या चिदाभासाने जीवाने म्हणावं मी बुद्धीचा नाही, मी चैतन्याचाच आहे, आणि त्याला म्हणतात मी सच्चिदानंद ब्रह्म. पण त्याला स्वतःच्या स्वरूपाचा बाध करावा लागतो. स्वतः आपण खोटे आहोत असं ठरवावं लागतं. आणि जीवाला आपल्या खोट्या स्वरूपाचा परिचय होऊन त्याने बाध केला की त्याला सत्य तत्वाची प्राप्ती होते. इतका परमार्थ सोपा आहे. प्रक्रिया ऐकायला कठीण आहे, प्रक्रिया कठीण आहे, कदाचित कठीण वाटली असेल आपल्याला, पण जर खोटं दिलं तर खऱ्याची प्राप्ती आहे. खोटं दिलं, प्रतिबिंब खोटं आहे, बुद्धी सच्चिदाभाससुद्धा खोटा आहे, पण जर त्या खोट्या चिदाभासाने प्रतिबिंबाने स्वतःचा बाध केला, स्वतःला खोटं ठरवलं की त्याचं ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य आहे. विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे, दाम्पत्य असतं म्हणजे पती आणि पत्नी. त्या पतीचं आपल्या कुटुंबाबरोबर जे ऐक्य आहे ना ते कायमचं ऐक्य आहे, कायमचं ऐक्य. त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. आणि त्या पुरुषाची जी पत्नी आहे तिचं जे ऐक्य त्या परिवाराशी आहे ते ऐक्य होण्यासाठी तिने आपल्या आईबापाच्या कुळाचा त्याग केलेला असतो. म्हणजे आईबापाच्या कुळाचा बाध केल्यानंतर तिला आपल्या पतीच्या कुळाबरोबर एक राहता येतं. त्या धर्मपत्नीचं बाध समानाधिकरण आहे त्या कुळाशी आणि त्या पतीचं मुख्य समानाधिकरण आहे. तसं कूटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी कायमचं ऐक्य, मुख्य समानाधिकरण. आणि जीवाचं मात्र जे ऐक्य आहे ते बाध समानाधिकरण. जीवाला स्वतःचा बाध करावा लागतो. आणि इथपर्यंत हा विचारोनी अहंकार सांडीचे. अहंकार टाकावा लागतो. हा इतका सूक्ष्म आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे असं जीवाला ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञानही त्याला सोडावं लागतं, कारण ते वृत्ती ज्ञान आहे. ते वृत्ती ज्ञान मी देह आहे या अज्ञानाला घालवतं, स्वतःही निवृत्त होतं. आणि एक भूमिका राहते, जीवाला जीवपणाने राहता येत नाही. म्हणून तर हे कठीण आहे ना. माशी सगळीकडे बसू शकते, विस्तवावर नाही बसू शकत. का बरं? म्हणे माशी जर विस्तवावर बसलीत यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथं गेल्यानंतर ती पुन्हा स्वरूपाने शिल्लक राहत नाही. मीठ वेगळं राहू शकतं, समुद्रामध्ये उडी नाही मारत, पण समुद्रात उडी मारल्याशिवाय अथांग स्वरूपाची जशी प्राप्ती होत नाही तसं जीवाला स्वतःचा बाध केल्याशिवाय ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून तर ठेविता हा पायी, कारण जीव खोटा आहे ना. संतांनी जे दिलं ते खरं आहे. इथपर्यंत हा अहंकार टाकावा लागतो. सूक्ष्म आहे पण या मर्यादेपर्यंत जावं लागतं. मनोनी थोरपण परा सांडीचे, व्युत्पत्ती आघवी विसरीचे, जगात हा कुठे होईजे तै जवळी कमाची. हा विचारोनी तो का म्हणे जीवासाठी. साठी म्हणजे मोबदल्यात. हां, जीवासाठी म्हणजे जीवासाठी नाही, साठलोट. जीवाच्या मोबदल्यामध्ये देवपोटी पडेल. जीवत्व दिलं की परब्रह्मत्वाची प्राप्ती होते. द्यायचं आहे खोटं आणि मिळवायचं आहे खरं. ते बुद्धिस्त असणारा चिदाभास खोटा आहे, आरशातलं प्रतिबिंब खोटं आहे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. एक मनुष्य प्रवासाला निघाला. आरशातलं कसं खोटं असतं, सबुद्धीतलं कसं खोटं आहे. मला हा दृष्टांत काल आठवला होता, आज सकाळी नव्हता आठवला, पण आता बरोबर आठवला. तर आठवलं पाहिजे. जी तयारी आपण केली ते आठवलं पाहिजे. तयारी करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो, त्याला पर्याय नाही. आता गेले होणी नसले आता काही. बाबा सांगता, एक व्यक्ती प्रवासाला निघाला, त्याची बस येण्याकरता थोडा वेळ होता. नेमकं असं आहे, जिथं बस उभ्या राहतात तिथे काही दुकानं हमखास राहतात. रसवंतीचं चालू नसतं पण घुंगरं वाजतात, हे हमखास असणार. एखादे खानावळ, एखादा चहाची टपरी नक्की असणार तिथं.
शोधावं लागत नाही. आता ज्याचा जसा अधिकार असेल त्याला ते मिळतं. काही रस घेतात तर काही चहा घेतात, काही टपरीवर जातात. असं म्हणतात जे काही आणखीन काही अधिकारी आहे तो आपला विचार करण्याचा आपला अधिकार नाही, सगळं त्याला ते मिळतं. बघा, एक व्यक्ती असा उभा राहिला, ते हॉटेलवाले खूप हुशार असतात. ते बैठक व्यवस्था मागे ठेवतात, पण काही पदार्थ काचेत ठेवतात, काचेच्या तावदानामध्ये. आणि काही पदार्थ मुद्दाम गरम गरम तळून काढतात. मग त्यामध्ये भजे असेल, पापडं असेल, शेव असेल, ते रस्त्यावर तळतात मुद्दाम. का? लोकाला कळावं का इथं गरम गरम मिळतं सगळं. असा एक व्यक्ती बसची वाट बघू लागला आणि पाहता पाहता ते पदार्थ तळायला सुरुवात झाली. 15-20 मिनटं त्याला त्या पदार्थाचा रुचिकर सुगंध आला. त्याने तो सुगंध घेतला. त्या मालकाने पाहिलं, किती वेळ उभा आहे तुम्ही इथं? म्हणे मी 7लाच आलो होतो, आता 40 मिनटं होत आले. म्हणे मग तुम्ही आमच्या या सगळ्या पदार्थांचा वास घेतला? म्हणे हो, एकदम कुरकुरीत सगळे पदार्थ आहे, पैसे द्या. अरे म्हणे मी पदार्थ खाल्ला नाही ना. आमच्याकडं खाल्ल्यानंतरच पैसे घेतात असं नाही, वास घेतला तरी पैसे घेतात. असं आळंदीत होऊ नये. प्रदक्षिणा सगळ्यांच्या नॉनस्टॉप होतील, थांबणारच नाही कोणी. म्हणजे आमच्याकडे वासाचे सुद्धा पदार्थ पैसे घेतले जातात. पण तो हुशार होता व्यक्ती, वकील होता तो. म्हणला अरे माझं पाकिट घरी राहिलं. मालक लोभी होता, पैसे देणार का? म्हणे हो, पण एक काम करावं लागेल, तो मला आमच्या घरी यावं लागेल. चालतंय म्हणे. लोभी असल्यामुळे हा घरी गेला वकिलाच्या. वकिलाने आपलं पाकिट काढलं, 2000ची नोट काढली. आपण कशाला कमी करायचं? 2000ची नोट काढली. तो मालक म्हणला वा हुशारी राहा, वासाचे आपल्याला एवढे पैसे देतोय, हे बाई 2000. त्याने हात पुढं केला. म्हणजे नाही नाही, हे पैसे नाही. समोर कपाट आहे, कपाटाला आरसा आहे, आरशात नोट दिसते की नाही? म्हणे दिसते. मी पदार्थ खाल्ला का? नाही. पदार्थ खाल्ला असता तर ही गुलाबी रंगाची नोट दिली असती. मी फक्त वास घेतला की नाही? वासाचे पैसे काचेत आहे, काचेत. काचेतलं हे फक्त भासण्यापुरतं आहे. जसं ते खोटं आहे, खरं आहे का? नाही, ते खोटं आहे. तसं बुद्धीमध्ये असणारा चिदाभास, आरशातलं प्रतिबिंब हे खोटं आहे. आणि त्यांनी आपल्या स्वरूपाचा बाध केला, इथपर्यंत विचारून अहंकार सांडीचे. इथपर्यंतच परमार्थ कठीण आहे. आणि एकदा या अहंकाराचा, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ज्ञानाचा किंवा जीवाच्या स्वतःच्या स्वरूपाचा बाध झाला की मग त्याला ब्रह्म व्हावं लागत नाही, तो ब्रह्म असतोच. मग असतीच, हा मग शब्द महत्त्वाचा आहे बरं. या मग शब्दापर्यंत येण्यासाठी, म्हणजे वाचन करताना नाही हा, अनुभवाच्या अंगाने या मग शब्दापर्यंत येण्यासाठी कदाचित हाही जन्म कमी पडेल, कदाचित आगामी जन्म कमी पडेल. आणि एखादा उत्तम अधिकारी असेल तर तो या शब्दापर्यंत आताच येईल. हा विचारून अहंकार सांडीचे हे कठीण आहे. आणि हे एकदा झालं की मग त्याला आता काही प्राप्तही करायचं नाही. जे प्राप्त करायचं ते त्याचं मूळचं स्वरूप आहे. मग असतीच, असतीचं म्हणजे असलेलीच सद्रूप जी वस्तू परब्रह्म आहे, जीवाने ते व्हावं. जसा मिठाचा खडा समुद्रापासून वेगळा निघाला की त्याच्या यातनेला मर्यादा राहत नाही. पण जर त्याने पुनश्च एकदा समुद्रामध्ये बुडी घेतली तर आता तो समुद्रासारखाच व्यापक होऊन जातो. मिठाचा खडा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर जसं त्याला समुद्र होण्यासाठी वेळ लागत नाही का? मुळामध्ये तो त्या पाण्यापासूनच तयार झालेला आहे. समुद्रामध्ये क्षारता आहे, मिठामध्ये सुद्धा क्षारता आहे. म्हणजे त्यांचं लक्षण एक आहे. आणि ज्याचं लक्षण एक असतं त्याचं ऐक्य व्हायला वेळ लागत नाही. दुधामध्ये आपण पाणी किंवा दूध मिळवू शकतो, कारण द्रवरूपता त्यामध्ये आहे. पाण्यामध्ये माधुर्य आहे. याचा अर्थ असा नाही दुधामध्ये पाणी टाकावं. उदाहरण दिलं आहे फक्त मी. दुधामध्ये दूध मिळू शकतं, दुधामध्ये तेल मिळू शकत नाही, कारण दोघाचे स्वभाव आणि लक्षण भिन्न भिन्न आहे. तसं जीवाला परब्रह्माची प्राप्ती का होऊ शकते?
कारण मुळामध्ये जीव प्रब्रह्म स्वरूपच आहे. तो का म्हणे कैशी केव कोठे जीव निराळा, तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म, हा स्वतः परब्रह्म आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. परमार्थामध्ये जैसा किडाळाचा दोष जाये, तरी पंधरे तेची होय तैसे. जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, त्याचा अहंकाराचा संकल्प जीवत्वपणाचा संकल्प लुप्त झाला की तो परब्रह्मच आहे. हे असलेलीच वस्तुनाम वास्तव तत्व ते आहे, नित्यसिद्ध आहे. पंचदशीकारांनी असा विचार केला, एक यातला सूक्ष्म भाव सांगून जातो. असतीच वस्तू होई जे, परमार्थामध्ये जे आहे तेच प्राप्त करायचं आहे. म्हणून तर त्याला शब्द आहे प्राप्ताचीच प्राप्ती, आणि नित्य निवृत्त असणाऱ्या संसाराची निवृत्ती, याला परमार्थ असं म्हणतात. परमार्थामध्ये जे प्राप्त आहे, जे आपल्या जवळ आहे ते मिळवायचं आहे, आणि संसारामध्ये जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न आहे. परमार्थामध्ये आहे ते मिळवायचं. मग आहे ते मिळवणं सोपं आहे का नाही त्याच्या पाठीमागं धावणं कठीण आहे? दोन्ही एकच वाक्य आहे, दोन्ही वाक्य एकच आहे. आहे ते मिळवणं सोपं आहे, नाही ते संपादन अत्यंत कठीण आहे. यो ध्रुवानी परित्यज्य अध्रुवम परिसेवते, ध्रुवानी तस्य नश्यन्ति अध्रुवम नष्टमेव च. स्थिर पदार्थाला टाकून चंचल पदार्थाच्या पाठीमागे धावतो, त्याला चंचल पदार्थ मिळत नाही, कारण तो चंचलच आहे. आणि स्थिराची लाभ का होत नाही, त्याने ते सोडलेलं आहे. म्हणून परमार्थ सोपा का, याच्यामध्ये आहे तेच मिळवायचं आहे. फक्त अप्राप्तीचा भ्रम घालविण्यासाठी कष्ट आहे. एक वाक्य सिद्धांताचा असा आहे की कोणतंही शास्त्र, कोणतंही प्रमाण किंवा कोणतीही साधना आत्मप्राप्ती करून देत नाही. वाक्य थोडंसं कठीण वाटेल. कोणतीही साधना, कोणतंही प्रमाण, कोणतंही शास्त्र आपल्याला आत्मप्राप्ती करून देतच नाही. आणि मग करायची कशाला आहे? त्या आत्मप्राप्तीवर जो प्रतिबंध येतो, त्या प्रतिबंधाला घालविण्यासाठी सगळी साधना आहे, सगळ्या प्रकारची प्रमाण आहे, सगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. कारण का, मुळामध्ये आत्मा अप्राप्त असा कधीच नव्हता. आपण कोणत्याही व्यक्तीला विचारावं, कोणत्याही व्यक्तीला, का हो तुम्ही आहात का नाही? आपल्यापैकी कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं मी इथं आहे की नाही, मला संशय आहे? झोपेचिलेला व्यक्ती सोडून द्या, पण एरवी जागा असणाऱ्या व्यक्तीपैकी कोणाला असं वाटते मी इथे आहे की नाही, मला संशय आहे? कोणालाच वाटत नाही. म्हणजे आपण आहोत, या बाबतीत आपण निसंशय आहोत. म्हणजे आहे हे आपलं अस्तित्व आहे. बरं, जे आपलं अस्तित्व आहे ते आपल्याला कळतं की नाही? कळतं ना. कळणं याला ज्ञान म्हणतात. म्हणजे अस्तित्व सत आहे, ज्ञान आहे म्हणजे चित आहे, आणि आपलं आपल्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. सर्वात जास्त प्रेम, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम असतं ती व्यक्ती जी असते ती आनंदरूप असते. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः. ज्या अर्थी आपलं आपल्यावर सर्वात जास्त प्रेम आहे म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत. आपल्या अस्तित्वाबद्दल आपल्याला ज्ञान आहे म्हणजे आपण सद्रूप चिद्रूप आहोत. सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. म्हणून प्रतिबंध घालविण्यासाठी सगळी साधन आहे. ज्याप्रमाणे पाणी प्राप्तच असावं, फक्त शेवाळ दूर करण्याकरता कष्ट आहे. चंदन प्राप्तच आहे, पण त्यावर सर्पाचा विडा दूर करण्याकरता कष्ट आहे. पण परमार्थ सोपा का? फक्त प्रतिबंध जर प्रबळ असेल तर मग परमार्थ कठीण वाटतो. आणि एकदा प्रतिबंधाचा क्षय झाला की मग वेगळं काही प्राप्त करायची गरज नाही, प्राप्तच आहे. मग असतीच वस्तू होई जे, हे आपलं स्वरूप कायमचं विद्यमान आहे. आपल्याला ज्या अवस्था दिल्या ना भगवंताने, त्या अवस्था 3 प्रकारच्या आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या 3 प्रकारच्या लक्षणांचा अनुभव येतो.
जागृतीमध्ये आपण आहो की नाही? जागृतीमध्ये आपण आहोत ना, कायमचे आपण आहोत. जागृतीमध्ये आपल्या अस्तित्वाचं आपल्याला ज्ञान होतं, हे आपलं सद्रूपत्व आहे. दुसरी अवस्था आपल्याला येते क्रमाने स्वप्न नावाची अवस्था. शास्त्रकारांनी किंवा वेदाने विचार केला आहे, स्वप्नामध्ये जीवाला, जागृतीमध्ये आपलं मन डोळ्यामध्ये असतं. नेत्रे जागरणम, नेत्रामध्ये जागरण असतं. डोळ्यामध्ये आपलं मन असेल तर आपण जागृत आहोत. पण नाही, माझं मन डोळ्यात नाही आहे, मग तार लागली असेल, असा त्याचा अर्थ होतो. नेत्रे जागरणम, डोळ्यामध्ये अंतःकरण तेव्हा जागृत अवस्था. आपलं मन कंठामध्ये गेलं, कंठामध्ये एक पुरीतत नावाची नाडी आहे आणि तिथं आपलं मन क्षणभर जातं, तर आपल्याला स्वप्न पडतं. आता विचार करा स्वप्नाचा. झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. दिवसा पडतं त्याला स्वप्न नाही म्हणत, दिवा स्वप्न किंवा त्याला मनोरथ असं म्हणतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वप्न पडलं, ज्याचे जसे संस्कार असेल तसं त्याला स्वप्न पडतं. जागताच वसिजे तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखीचे तेची स्वप्नी. जाग असताना जे चिंतन केलं जातं त्या चिंतनानुसार आपल्याला स्वप्न पडतं. धागा विसरू नका बरं चिंतनाचा. या आपल्याला जीवाचं सद, चित आणि आनंद रूपत्व सिद्ध करायचं आहे. असतीचं वस्तू होईजे यासाठी. मग स्वप्न पडलं जीवाला, 10 बाय 10च्या खोलीमध्ये झोपलेला आहे तो. एवढी आकाराने लहान खोली आहे. बरं, विश्रांती करत असताना त्याने रात्री दिवा बंद केलेला आहे, म्हणजे अंधारात झोपलेला आहे. अंधार आहे, खोलीचा आकारसुद्धा लहान, आणि त्याला स्वप्न पडलं पंढरपुराचं. मी वाळवंटात आहे, प्रदक्षिणा करत आहे, किंवा मग कीर्तनाचा संस्कार असेल तर मोठ्या असणाऱ्या लोकांसमोर मी कीर्तन करत आहे. स्वप्न पडू शकतं असं. मग आता एवढा मोठा अथांग समाज पाहिला, आपल्या 10 बाय 10च्या खोलीत मावेल का? मावत नाही. बरं, कीर्तन दुपारी 10 ते 12 चालू आहे. कुठं? स्वप्नात. 10 ते 12 दिवसा कीर्तन आहे आणि स्वप्न रात्री 12 ते 2ला पडलं आहे, म्हणजे रात्रीचा अंधार आहे. जिथं स्वप्न पडलं ज्या शरीरामध्ये, रात्री 12 ते 2ची वेळ म्हणजे अंधकार आहे, अथांग समाज आहे. याचा अर्थ या खोलीत तो मावू शकत नाही. आणि स्वप्नामध्ये तर जागाही मोठी आहे, दिवसाचा प्रकाशही आहे, सगळे पदार्थ कळतात. मग कुणाला कळाले हे? तर तिथं जीवाचं असणारं जे ज्ञानस्वरूप आहे ते प्रगट झालं आणि त्या ज्ञानस्वरूपाने त्याचं प्रकाशन केलं. म्हणून जागृतीमध्ये आपण आहोत हे आपलं सद्रूपत्व आहे. स्वप्न अवस्थेमध्ये आपण सगळ्या पदार्थांचं प्रकाशन करतो, ज्ञान होतं, आपल्याला प्रकाश होतो. याचा अर्थ आपण चित स्वरूप आहोत. चित म्हणजे ज्ञानस्वरूप आहोत. आणि जेव्हा व्यक्ती गाढ झोपेमध्ये जातो, कधीकधी जागृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचं शल्यकर्म होतं. शल्यकर्म म्हणजे ऑपरेशन मराठीत. मराठीत शल्यकर्म, इंग्रजीमध्ये ऑपरेशन. प्रचंड वेदना असतात की नाही शरीरामध्ये, टाके दिलेले असतात, किंवा कधीतरी वेदनाशामक गोळ्या तो घेतो, प्रचंड वेदना असते. पण गाढ झोप लागली की त्याला वेदना विसरतात बघा. आणि व्यक्ती जागा झाला की काय म्हणतो, मला चांगला डोळा लागला, मी सुखाने झोपलो होतो. मग सुख प्राप्त सुषुप्ती अवस्थेमध्ये झालं की नाही? मग सुखप्राप्तीचा जीवाचा अनुभव आहे की विषयापासून मिळतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापैकी एकही विषय नसताना सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्या अर्थी सुख मिळतं, याचा अर्थ ते बाहेरचं नाही, ते सुख आपल्या आतच आहे, ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे भगवंताने आपल्याला ज्या 3 अवस्था दिल्या, त्या 3 अवस्थेमध्ये जीवाला दररोज आपलं सद्रूप, चित्स्वरूप आणि आनंद रूपाचा अनुभव येतो आहे. हे जीवाचं वास्तव स्वरूप आहे. पण त्या वास्तव स्वरूपाकडे त्याचं लक्ष न जाता तो बहिर्मुख होऊन बाह्य जगतातल्या विषयाकडे पाहतो आणि कल्पना करतो की मला विषयापासून सुख मिळेल. जीव आहे ना, तो एखाद्या औषधापासून अमर होण्याची अपेक्षा करतो, एखाद्या असणाऱ्या प्रमाणापासून ज्ञानी होण्याची अपेक्षा करतो, आणि शब्दस्पर्शादी विषयापासून आनंदी होण्याची अपेक्षा करतो.
वास्तविक जीवाला अमर व्हायचं असेल तर कोणतं औषध घ्यायची गरज नाही, कारण तो सत्स्वरूपच आहे. जीवाला ज्ञानी होण्यासाठी कोणत्या प्रमाणाची गरज नाही, कारण ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि स्वतःच्या आनंदासाठी कोणत्याही विषयावर अवलंबून राहण्याची सुद्धा गरज नाही, कारण आनंद हे त्याचं स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, आणि सच्चिदानंद हे जीवाचं स्वरूपच आहे. असं जीवाला कळालं की ते त्याचं स्वरूप कधी आहे, कायमचं आहे. कायमचं. अवस्था जातात आणि येतात, पण अवस्थेबरोबर आपण जात येत नाही. आपण कायमचे आहोत. हे कायमचं असणं याला नित्यसिद्ध स्वरूप असं म्हणतात. पंचदशीकारांनी अन्वय आणि व्यतिरेक नावाचा एक प्रकार वापरला आहे. अन्वय म्हणजे अस्तित्व आणि व्यतिरेक म्हणजे अभाव. थोडासा बारकावा आहे, पण चांगला आहे का. आपण नित्यसिद्ध कसे आहोत, कायमचे कसे आहोत. बघा, आता आपण 3 अवस्थांचा विचार केला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. एक 4थी अवस्था घ्या, समाधी अवस्था. आता थोडंसं बारकाईनं बघायचा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी अवस्था. जागृतीमध्ये आपण आहोत की नाही, आपण आहोत. पुढची अवस्था घ्या. स्वप्न आपल्याला पडतं. स्वप्नात आपण आहोत की नाही, स्वप्नात आपण आहोत, पण स्वप्नात जागृती नाही. म्हणजे जागृतीचा व्यतिरेक झाला, पण आपला अन्वय सिद्ध आहे. म्हणजे आपण जागृतीतही आहोत, स्वप्नातही आहोत. पुढची अवस्था घ्या, सुषुप्ती. फक्त कानाने ऐका, अनुभव घेऊ नका. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. गाढ झोपेमध्ये आपण आहोत की नाही, आपण आहोत. का बरं, जाग झाल्यानंतर आपण काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो आणि मी काहीच जाणत नव्हतो. या सुखाचा आणि अज्ञानाचा त्याला स्मरण होते. स्मरण आणि स्मरण हे कधीही अनुभवपूर्वकच होत असतं. जर सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाला सुखाचा अनुभव नसता आणि अज्ञानाला मी जाणलं याचं हे ज्ञानाचा अनुभव नसता, तर जागृतीमध्ये त्याने कथन केलाच नसता. याचा अर्थ तो सुषुप्तीमध्ये आहे, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये तो असताना जागृती आणि स्वप्न नाही. म्हणजे स्वप्न असताना जागृती नाही, सुषुप्ती असताना जागृती स्वप्न नाही. आणि पुढे समाधी अवस्था आहे. समाधी अवस्थेमध्ये आपण आहोत, आपली वृत्ती ब्रह्माकार असते. पण समाधी अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाही. म्हणजेच काय, अवस्थांचा परस्पर व्यतिरेक आहे, म्हणजे त्यांचा अभाव आहे. परंतु जागृती असू द्या, स्वप्न असू द्या, सुषुप्ती अवस्था किंवा समाधी अवस्था, या सगळ्यांच्यामध्ये आपण कायमचे आहोत. आणि आपण कायमचं असणं याला आपलं नित्यसिद्ध अस्तित्व म्हणतात. आणि हे अस्तित्व कायमचंच आहे. जागृतीतला देह आला गेला, स्वप्नातला आला गेला, कारण देह आला गेला, हे सगळे आगमापायी येणारे जाणारे आहेत. त्यांच्याबरोबर आपलं स्वरूप जातही नाही आणि येतही नाही. म्हणून पंचदशीकारांनी पहिल्या प्रकरणामध्ये म्हटलं आहे, हे जे संवित आहे ना, हे जे ज्ञान आहे, आत्मस्वरूप आहे. सम्यक व्यक्ती जानाती पदार्थ जातम, त्याला संवित असं म्हणतात. या संवितमध्ये बदल होत नाही. मासाब्दयुगकल्पेषु गतागम्येष्वनेकदा नो देती नास्तमेते का संविदेशा स्वयंप्रभा. आणि हे संवित ज्ञान जे स्वयंप्रकाश आहे, यालाच आत्मा म्हणतात. हे आपलं कायमचं स्वरूप आहे. अहंकाराचा परित्याग झाला की मग नित्यसिद्ध असणारं जे आपलं स्वरूप आहे ना, ते स्वरूप वस्तू होईचे. आणि अशा वास्तव स्वरूपाचा आपल्याला परिचय झाला तर मग ज्ञानोबाला म्हणतात, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वस्ती शब्दाचा अर्थ कल्याण असा होतो. आणि जर पदच्छेद केला तर सु अस्ति. अस्थि नाही बरं, त आणि थ मध्ये फरक आहे. अस्थि म्हटलं की मग हाड असा अर्थ होते, हाडं. पण अस्थि नाही, अस्ति. अस्तिस्तः संती. अस्ति म्हणजे एकवचन. सु चांगल्या प्रकारचं अस्तित्व. म्हणजे काय, कितीही काल गेला, कल्पांत जरी गेला तरी ज्या चांगल्या प्रकारच्या अस्तित्वाला बाध नाही, त्याला म्हणतात सु अस्ति. हे आपलं स्वरूप आहे. आणि त्याचा जर आपण संधी केला
व ते यनादेश होईल ना, सुमधला ऊ त्याचा झाला व हलंत आणि पुढचा अ त्यामध्ये मिळाला की स्वस्ती स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाहा म्हणतो की नाही आपण. हे आपलं कल्याण खऱ्या अर्थाने हे आहे. चांगल्या प्रकारचं कल्याण, चांगल्या प्रकारचं अस्तित्व. अहंकार टाकला की मग असलेल्या स्वरूपाचीच प्राप्ती होणं. बाबोळीची सारावी हाते पाणी तवसे आई ते अब्रची चावे गगन ते सिद्धची की. व्यावहारिक कल्याणाच्या संकल्पना वेगळ्या आहे आणि ज्ञानोबऱ्यांना अभिप्रेत असणारं कल्याण स्वस्ती ते हे आहे. कोणतं? अहंकार विचाराने परित्याग करायचा, नित्य सिद्ध असणारा आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊन राहायचं. मग असतीच वस्तू होई जे. होणं म्हणजे व्हायचं नाही, ते प्राप्तच आहे. तरच आपण आपलं खऱ्या अर्थाने सहज कल्याण केलं, सहज आपलं स्वस्ती वाचन झालं. आपली स्वस्ती सहजे आपण केली एका आत्मज्ञानाशिवाय आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीशिवाय दुसरं कोणतंही कल्याण नाही आणि ते ज्ञानोबऱ्यांना अपेक्षित आहे. व्यवहारातले पदार्थ मिळाले लोक म्हणतात ज्ञानोबऱ्यांच्या कृपेनं आमचं कल्याण झालं. अरे पण त्यांना कोणत्या कल्याणाची अपेक्षा आहे हे पाहिलं पाहिजे ना. लोक म्हणतात फार मोठं धन मिळालं, फार मोठे सन्मान झाले, फार मोठ्या प्रकारच्या पदाची अभिलाषा होती, ते प्राप्त झालं, आमचं ज्ञानोबऱ्यांनी कल्याण केलं. त्यांना ते अपेक्षित नाही, त्यांना हे कल्याण अपेक्षित आहे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. पारमार्थ सोपा का? यामध्ये जे आपलं मूळचं स्वरूप प्राप्त आहे त्याचा फक्त परिचय करून घ्यायचा आहे. जेव्हा आतमध्ये सुख शोधलं जातं त्याला अध्यात्म किंवा परमार्थ म्हणतात आणि नसलेलं सुख बाहेर शोधलं जातं त्याला प्रपंच म्हणतात. एक व्यक्ती दिव्याच्या प्रकाशामध्ये काही वस्तू शोधत होता. बराच वेळ झाला, म्हणजे वेळ संपलेलाच होता. त्याला विचारलं काय काय शोधता? म्हणे माझी सुई हरवली, मी सुई शोधतो आहे. आणि कुठं हरवली? घरात. मग घरात हरवली तर बाहेर का शोधता? तुम्हाला घरात अंधार आहे आणि इथं म्युन्सिपाल्टीचा दिवा आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशात शोधतो. अरे जी वस्तू आत हरवली आहे ते बाहेर सापडणार नाही. तशी आपली आत्मवस्तू आत आहे, ते आपण संसारामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर कशी सापडेल? सापडण्यासाठी तैसे हरपले आपण पे पावे, ते संतान ते पाहता किंवा सावे, म्हणून निवानावे ऐकावे तेच सदा. मग असतीच वस्तू होई जे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. हे खऱ्या अर्थाने स्वस्ती कल्याण आहे. अतिशय महत्त्वाची ओवी. जेवढा विचार करता आला तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आता यावरचं काही चिंतन ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.